आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यु के समान म्हणवा हरीचे तुका म्हणे मज घे आस तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहित पाणी मंडना मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर जाना कलियुगी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सिद्ध सत्पुरुष सद्गुरु लहिणाम बाबांच्या या पवित्र आणि पावन दरबारामध्ये करुणानिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या पवित्र पावन सानिध्यामध्ये आदरणीय बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगानं आयोजित असणारा हा सुंदर असा नेत्र दीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा ह्या नाम सप्ताहातील तृतीय दिनाच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून आपण आज सर्वजण पवित्र अशा भक्ती मंडपामध्ये उपस्थित झालेले आहात. तर संबंधानं
चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग आपल्या समोर गायला गेला, उपस्थित पत्नी मंडळाच्या वतीनं या अभंगाची खऱ्या अर्थानं निवड झालेली आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारायांच्या अभंग गाथाचा ज्यावेळेला आपण विचार पाहतो, अनेक काही प्रकरण तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. काही अभंग हे तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील हे प्रासंगिक प्रकरणातील आहे. आजचा जो अभंग हरिचिंतनासाठी निवडला हा अभंग सुद्धा प्रासंगिकच आहे. काय प्रसंग घडला असावा? तुकोबारायांची कीर्ती आता वाढू लागली मायबा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख गाय नारायण. आणि अशा तुकोबारायांची कीर्ती ज्या वेळेला वाढू लागली मायबा, आणि तीच असणारी तुकोबारायांची कीर्ती आता त्यावेळी ते असणारे राजे, हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत जाऊन दाखल झाले. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटू लागलं, जे तुकोबारा धर्मात एवढं मोठं दिव्य कार्य करताय, त्यांची परिस्थिती कशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सूत्रांच्या माध्यमातून ही गोष्ट दाखल झाली. आणि मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांसाठी आपल्या सेवकांकरवी नजराणा पाठवला. आणि तो नजराणा प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायांच्या श्रीमुखातून छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना जे काही अभंग बाहेर पडले, त्याच्यापैकी असा एक अभंग आहे. तुकोबाराय सांगतायत, राज आम्ही जर सुखी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, आम्ही तेने सुखी. एक काम करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी राहावा असं जर वाटत असेल तर तुम्ही मुखानं भगवंताचं नामचिंतन करा. हाही असा एक भाव आहे. आणि दुसरा भाव त्या ठिकाणी असा आहे, ज्या साधनाच्या माध्यमातून आम्हाला सुख प्राप्त झालं, आम्ही तेने सुखी, ते साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. त्याचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. विठ्ठल विठ्ठल मुखी. खरं तर तुम्ही हे माझ्यासाठी धन पाठवलं, तुमचे येरवित धन, पण त्याच्याकडे पाहत असताना आम्ही पाहतो ते मज मृत्युके समान. आणखी जर तुम्ही जर आमचं जर ऐकणं असाल तर आमचा तुम्हाला त्या ठिकाणी सांगोवा आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला धारण करा, कंठी मिरवा तुळसी. आणि गळ्यामध्ये केवळ तुळशीची माला घालून राहू नका, तर जीवनामध्ये काय व्रताचा स्वीकार करा. व्रत करा एकादशी. आणि दास जर व्हायचं असेल तुम्हाला, म्हणवा हरीचे दास. तुकोबारा म्हणतात, ही माझ्या अंतकरणाची असणारी आस आहे. तुका म्हणे मज हे आस, तुमचे येरवित धन, ते मज मृत्युके समान. असो अभंगाच्या चारही चरणाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा माझा अगदी अल्पसा प्रयत्न होता. चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं दोन शब्दाचा परिहार देणं हे खरी अर्थानं वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे. पवित्र आपलं श्री क्षेत्र बोलेगाव, त्यातही असणारा एक विभाग म्हणजे एक कोलते असणारी वस्ती आहे. आणि ब्रह्मलीन सद्गुरु लहिनाथ बाबांच्या ह्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये त्यांच्यात असणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगानं चालत आलेली ही नामयज्ञाची परंपरा गेली 4 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचं हे 5व्या क्रमांकाचं वर्ष आहे. आणि बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा विचार जर केला तर बाबांचा हा 26व्या क्रमांकाचा असणारा पुण्यतिथी उत्सव आहे. आणि या 6व्या वर्षातील हरिकीर्तन ही असणारी तृतीय दिनाची हरिकीर्तन सेवा, 5व्या वर्षातील तृतीय दिनाची हरिकीर्तन सेवा या सर्व असणाऱ्या संयोजक मंडळाच्या माध्यमातून, विशेषत्वानं कोलते परिवाराच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. आणि तत्संबंधानं संबंधानं पुनश्च एकदा सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होतो. बरं, पाठीमागल्या वर्षी आपण जगद्गुरु तुकोबारायांचं दिव्य चरित्र श्रवण केलं. जगद्गुरु तुकोबारायांचं, बरोबर आहे, ज्ञानोबारायांचं दिव्य चरित्र आपण श्रवण केलं. महाराज ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण केलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
आपण सर्वजण त्या क्षणाचे साक्षीदार आहोत नाही बा. छोटीशी मुक्ता अशी ताटी जवळ येऊन उभी राहिली होती. ज्ञानदादा ताटीला पाठी लावून बसलेले होते आणि अशी छोटीशी मुक्ता म्हणत होती, ज्ञानदादा, हो ज्ञानदादा, निवृत्ती दादांचं तुम्ही नाही ऐकलं, तुम्ही सोपान काकांचं सुद्धा नाही ऐकलं. आता ही चिमुरडी मुक्ता तुम्हाला विनंती करते, ज्ञानदादा ऐका ना जरा. ज्ञानदादा, तुम्ही मला पाठीवरती खेळवलं, ऐका ज्ञानदादा, ही चिमुरडी मुक्ता तुम्हाला विनंती करते. आणि ज्या वेळेला मुक्ताईने एका छिद्रातून पाहिलं महाराज, त्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून वाहणारे गळगळ अश्रू मुक्ताईने ज्या वेळेला पाहिले आणि त्यावेळेला चिमुरडी मुक्ताने ज्ञानदादांना म्हणत होती, ज्ञानदादा रडू नका, हो ज्ञानदादा रडू नका. काय वाटतं तुम्हाला? फक्त तुम्हाला रडावंसं वाटतं? अहो, आम्हाला सुद्धा केव्हा तरी रडावंसं वाटतं. तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून आम्हाला रडावं वाटतं. आणि दादा, तुम्ही जर असे अश्रू जर ढाळले तर आम्ही कुणाच्या मांडीवरती डोकं ठेवून रडायचं? रडू नका. जरी समाजानं तुम्हाला त्रास दिला असेल, जरी समाजाचे शब्द तुमच्या अंतकरणाला वेदनादायक ठरणारे असेल, पण ऐका ना दादा, बोलता बोलता जर जीभ जर दाताखाली जर चावली गेली तर कोणी काय आपले दात पाडतंय का? जीभ दाता ने चाविली, कोणी बत्तीसी पाडिली, मिथ्या कल्पना ज्ञानोबारांचं दिव्य चरित्र आपण पाठीमागल्या वर्षी सर्वांनी काय केलं? श्रवण केलं महाराज. या वर्षी हरिकीर्तन सभेचं आयोजन आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी तृतीय दिनाच्या हरिकीर्तन सभेच्या माध्यमातून उपस्थित आहात. हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना टोला मोलाचे फार गोड असे दोनही आसार मृदंगाचार्य फार सुंदर हरिकीर्तनामध्ये मृदंग वाजवून हरिकीर्तनाचा रंग द्विगुणित करताय. दोन्ही मृदंग वादकाच्या चरणारविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. हरिकीर्तन सेवेला साथ संगत करणारे वयोवृद्ध तपोवृद्ध टाळकरी वृंद फार दूर वरून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आदरणीय महाराजांच्या प्रेमासह उपस्थित आहे. त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती. आपल्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. या विभागामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं परमार्थाचं दिव्य कार्य आहे, पूजनीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय घोगरे मामा या ठिकाणी सुंदर असे संवादिनीचे साथ करतायत. त्यांना विशेष आपण धन्यवाद. आदरणीय दादा सुद्धा समोर उपस्थित आहे. सगळ्यांच्या त्यांना रविंदावरती नतमस्तक होतो. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी गोड अशी साऊंड सिस्टम, त्यांचे असणारे ऑपरेटर, थोडस त्यांना व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हे सगळं सुरू झालं का मग घोटाळा होतो. म्हणून एकटं चालणार आहे आपलं, बरं का? एकटं जरा व्यवस्थित चालतंय, म्हणून त्यांना सुद्धा विशेष आपण धन्यवाद या ठिकाणी देऊया. गोड असे विनेकरी तुळशी वृंदावनाची सेवा करणाऱ्या माताजी त्यांच्या चरणारविंदावरती आई से नमन करो निसकळ हरी कथा करवी बोबड्या बोला आज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आपण सर्वजण सर्वांगाचे कान करून हरिकीर्तन श्रवण कराल अशी अभिलाषा त्या ठिकाणी व्यक्त करतो महाराज. जेवढं पाठ करून आलो तेवढं बोलणार आहे, तेवढं संपलं का मग आपलं कीर्तन थांबणार आहे महाराज. सर्वांनी तोपर्यंत काय करा, सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा प्रयत्न करा. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होई दे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आपल्या परिसरातील श्रोतृवर्ग या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे उपस्थित आहे, याच्यामध्ये नवल नाही महाराज. आज केदारेश्वरांच्या पवित्र पावन भूमीतून श्री क्षेत्र महिदगाववरून सुद्धा दरडगाववरून या ठिकाणी भाविक परिवार उपस्थित आहे. त्यांनाही विशेष आत्माने या ठिकाणी धन्यवाद देतो. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवित धन ते मज मृत्यू के समान. या कार्यक्रमाचा सारा प्रक्षेपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह करणारे त्या
चॅनलचे असणारे सर्वे सर्व त्यांना सुद्धा विशेष आपल्याला धन्यवाद आहे महाराज. असो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि हा अभंग तुकोबारायांच्या मुखातून जो निघाला तो प्रासंगिक प्रकरणातील आसन अभंग आहे. बरं अनेक प्रसंग आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या प्रसंगाच्या माध्यमातून तुकोबारायांच्या मुखातून काय निघाले, अनेक अभंग बाहेर निघाले. एक प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, फक्त मी तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. ज्या वेळेला तुकोबारायांच्या संगतीमध्ये आता शिवबा कासार काय करू लागले, भजन करू लागले आणि अशा शिवबा कासारांचा आता घरी प्रपंचाकडं लक्ष काय झालं, विचलित झालं. आणि मग त्यांच्या पत्नीने विचार केला, असं माझ्या पतीनं आता यांनी काय केलं, परमार्थाला लावलं, माझा प्रपंच चालेल कसा, असा विचार केला. आणि ज्या तुकोबामुळे माझ्या पतीला हा छंद लागला त्या तुकोबाचाच आपण काटा काढायचा असा विचार असणाऱ्या शिवबा कासारांच्या पत्नीने केला. तुकोबारानं बोलावलं होतं, प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. तुकोबारा गेले होते. पांडुरंग 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 भजन करत तुकोबाराच्या माऊलीच्या घरी जाऊन दाखल झाले. आलायत महाराज, आपण एक काम करा, स्नान करून घ्या. अरे सज्जनाला दुर्जनाची बुद्धी केव्हा कळत नाही महाराज, सज्जनाला दुर्जनाची बुद्धी केव्हा कळत नाही. बरं सज्जनाचा जर विचार जर केला तर सज्जनाच्या दृष्टिकोनातून सगळे कसे असतात, सज्जनच असतात महाराज. असा त्या सज्जन त्या धर्मराजाला पाठवलं म्हणे, जा हे करा तुम्ही दुर्जन शोधून आणा महाराज. अरे धर्मराज असणारे दिवसभर फिरले मोकळे हाताना पाठीमागे आले, कारण त्यांच्या दृष्टीमध्ये सगळे कसे होते, सज्जनच होते. आणि दुर्योधनाला पाठवलं म्हणे, एखादा सज्जन शोधून आणा. ते प्रत्येकामध्ये काहीतरी दुर्गुण शोधत होतं, प्रत्येकामध्ये काही ना काही शोधत होतं महाराज. दुसऱ्यामध्ये दुर्गुण शोधणारा, दुसऱ्याचा कमीपणा शोधणारा. आजही बरेचसे दुर्योधन आपल्याला जगाच्या पाठीवर पाहायला भेटतात महाराज. ते सुद्धा मोकळ्या हाताना पाठीमागे आलं. ते म्हणले सगळे दुर्जनच आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. सज्जनाला दुर्जनाची बुद्धी कळत नाही माहिबा. आणि असे तुकोबा बसलेले आहे. एवढं पाणी उकळलं होतं, एवढं पाणी उकळलं होतं. उकळलेलं पाणी घेऊन ज्या वेळेला ते माऊली निघाली महाराज, तिच्या मनामध्ये द्वेष होता. अरे ते पातीला घेऊन जात असताना 4-2 ठिकाणी तिनं जमिनीवरती ठेवलं. का ठेवलं, कापड बरोबर होतं पण इतकं गरम होतं महाराज. आणि असे तुकोबारा बसलेले असताना त्या तुकोबारांच्या अंगावरती ज्या वेळेला उकळतं पाणी टाकलं महाराज, आणि त्या प्रसंगाला तुकोबारांच्या मुखातून शब्द निघाले.